मॅकरोनी पास्ता पाणी गरम करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा पास्ता टाका. थोडंसं मीठ टाका चवीप्रमाणे आणि त्याला बॉईल करून घ्या, जेणेकरून तो सॉफ्ट होईल आणि फुगून येईल पाण्याने. आपण बघू शकता एक छोटा बारीक चिरलेला कांदा, पास्ता सॉस, मेयोनीज आणि थोडंसं दूध हे त्याचे मसाल्याचे इन्ग्रेडियंट आहेत. आपला पास्ता बॉईल करून झालेला आहे, आपण बघू शकता. तर आपण याचं पाणी काढून घेणार आहोत आणि त्याला पूर्ण ड्राय करणार आहोत पास्त्याला. असा आहे आपला पास्ता जो बॉईल करून झालेला आहे. आपण बघू शकता यातलं सर्व पाणी काढलेलं आहे. थोडंफार उरलेलं आहे ते आपण आतमध्ये मॅरिनेट करताना वापरू त्याचं पाणी. थोडंसं बटर घेऊया आपण. ही आपली तयारी चालू आहे सॉसेसची. बारीक चिरलेला कांदा, हा कांदा गोल्डन नाही करायचा, यामध्ये थोडासा कच्चा पक्का ठेवायचा असतो, जेणेकरून आपल्याला कांद्याचा पण सुद्धा फ्लेवर येऊ शकतो. आपल्याकडे स्प्रिंग ऑनियन असेल तर आपण स्प्रिंग ऑनियन वापरू शकता. कांदा थोडासा शिजवायचा असतो, फक्त त्याला गोल्डन होऊन नाही द्यायचं. कांदा थोडासा बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे. आपण यामध्ये आता सॉसेस टाकूया. पहिलं पिझ्झा पास्ता सॉस, साधारणतः 2 चम्मच पिझ्झा पास्ता सॉस घ्यायचा. 2 चम्मच मेयोनीज. मला याचा अंदाज आहे त्यामुळे मी टाकतोय. आपण चमच्याच्या हिशोबाने, टीस्पूनच्या हिशोबाने किंवा टेबल स्पूनच्या हिशोबाने टाकू शकतो. त्याला हलवून घ्या. लहान मुलं घरात असेल तर त्यांना खूप छान असा हा नाश्ता आहे आणि त्यांना आवडतो सुद्धा. बघा, सुंदर असा ऑरेंज कलरचा रंग आलेला आहे, नारंगी केसरी. सॉसला व्यवस्थित पकवून घेऊया स्लो आचेवरती. गॅस आपला स्लो ठेवा, जेणेकरून हे पकेल. यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं दूध. त्यासोबत जाणार आहे रेड चिली फ्लेक्स. जर आपल्याला स्पायसी आवडत तर आपण जास्त टाकू शकता. पिझ्झा पास्ता ऑरिगॅनो, नारंगी केसरी. सॉसला व्यवस्थित पकवून घेऊया स्लो आचेवरती. गॅस आपला स्लो ठेवा, जेणेकरून हे पकेल. जर आपल्याकडे अमूलची फ्रेश क्रीम असेल तर ती सुद्धा टाकू शकता, फारच सुंदर लागतो. अमूलच्या फ्रेश क्रीममुळे पास्ता, टाकोज फारच सुंदर लागतात. ज्याला चीज आवडत असेल त्याने चीज टाकू शकता तुम्ही. सॉस आपला तयार झालेला आहे पास्ताचा. त्यामध्ये आपण आता पास्ता टाकून घेऊया. यामध्ये आपण थोडासा टमॅटो केचप टाकूया. मुलांना फार आवडतं केचप, त्यामुळे थोडासा टमॅटो केचप, जेणेकरून तुम्हाला टँगी फ्लेवरचा आस्वाद घेता येईल. 2 मिनिट आपण याला झाकण मारून ठेवूया. थोडंसं आपण पिंच ऑफ सॉल्ट टाकूया, थोडंसं, कारण की ऑलरेडी सॉसेसमध्ये मीठ असतं, त्यामुळे आपल्याला माहीतच असेल की थोडंसं मीठ टाकावं. जास्त मीठ टाकल्याने खारट लागणार आहे ते.
सॉसेस आहेत, ऑरिगॅनो आहे, चिली फ्लेक्स आहे. यामध्ये थोडेसे मिठाचे प्रमाण असते ऑरिगॅनोमध्ये आणि सॉसेसमध्ये सुद्धा असतं. त्यामुळे आपण थोडीशी काळजी घ्या मिठाच्या बाबतीत. मीठ नाही शक्यतो टाकलं कारण की आपण उकळताना टाकलेलं आहे. त्यामुळे मॅकरोनी हे आपले सॉस बनवायचे इन्ग्रेडियंट ह्यांची नक्कीच नावं आपण लिहून घ्या, जेणेकरून आपण घरामध्ये आपल्या मुलांसाठी सुंदर असा नाश्ता बनवू शकता. पास्ता बाहेर जाऊन खायची गरज नाही. आपला पास्ता तयार झालेला आहे. सुगंध तर थोडंसं गार्निशिंग करूया. चमचमीत असा पास्ता आपला तयार आहे.